नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या आपल्या दुसऱ्या क्लासमध्ये आज आपण फवारणी मॉडेल विषयी माहिती पाहणार आहे. या फवारणी मॉडेलमध्ये काय असणार आहे की रोपांच्या वाढीच्या अवस्थानुसार फवारणी नियोजन आपण कशा प्रकारे करायचं आहे. त्याचबरोबर ज्या फवारणी आपण करतोय त्या कशासाठी करतोय किंवा त्या करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, फवारणीमध्ये कोणत्या उत्पादनांचा वापर करायचा आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या फवारणी मॉडेलमध्ये घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण फवारणीचं नियोजन करत असताना आपला टोमॅटो प्लॉटचा एकूण जीवनचक्र कालावधी किती असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये सर्वात अगोदर 120 दिवसांच्या जीवनचक्र कालावधीनुसार आपण फवारणी नियोजन कशा प्रकारे करायचं आहे हे पाहूया. या 120 दिवसांमध्ये आता आपण या 120 दिवसांमध्ये जे फवारणी नियोजन करतोय ह्याच्यामध्ये पूर्णपणे 6 अवस्था असतात. तर आपण काय करूया, पहिल्या 30 दिवसांमध्ये आपण असं बघूया की रोपांच्या वाढीच्या अवस्थानुसार फवारणी नियोजन कशा प्रकारे करायचं. तर पहिली अवस्था असते ती म्हणजे रोप रुजण्याची अवस्था. दुसरी अवस्था असते रोप वाढीची अवस्था. तिसरी अवस्था असते रोप फळधारणेच्या फुलावस्था. चौथी अवस्था असते फळधारणेची अवस्था. पाचवी अवस्था असते फळ तोडणी फुगवणीची अवस्था. आणि सहावी अवस्था असते फळ तोडणीची अवस्था. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या 6 अवस्थांमध्ये कशा प्रकारे फवारणी नियोजन करू शकतो याविषयी आजच्या क्लासमध्ये माहिती पाहणार आहे. तर या 120 दिवसांमध्ये आपण पहिले 30 दिवस कशा प्रकारे कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर दुसरे 30 दिवस म्हणजे 30 ते 60 दिवस, त्याच्यानंतर 60 ते 90 दिवस आणि 90 ते 120 दिवस आपण कशा प्रकारे फवारणी नियोजन करायचं आहे याविषयी आजच्या या संपूर्णपणे मॉडेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो आपल्याला की पहिलं 30 दिवस, त्या पहिल्या 30 दिवसांमध्ये आपण फवारणी नियोजन कशा प्रकारे करायचं आहे हे आता आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या 30 दिवसांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, त्या पहिल्या 30 दिवसांमध्ये पहिले 12 दिवस असते रोप रुजण्याची अवस्था आणि शेवटचे 18 दिवस असते रोप वाढीची अवस्था. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की जी काय पहिली आपल्याला पहिल्या 12 दिवसांमध्ये कधी कधी फवारण्या करायच्या आहेत. पहिल्या 30 दिवसांमध्ये आपल्याला कधी फवारण्या करायच्या आहेत हा आपण पहिला प्रश्न घेऊया. जसं आपण आधवणी मॉडेलमध्ये पहिल्यांदा बघितलं की फवारण्या आपल्याला कधी कधी करायच्या आहेत हे आपण लक्षात घेतलं. तर शेतकरी मित्रांनो, आपण एक फवारणी मॉडेल तयार करत असताना पहिला मुद्दा आपण लक्षात घेऊया की या फवारणी कधी करायच्या आहेत. फवारणी मॉडेल एक जे 1 ते 30 दिवसांसाठी आपण डिझाईन करतोय. याच्यामध्ये आपण या 1 ते 30 दिवसांमध्ये एकूण फवारणी किती करायच्या आहेत व फवारणी करत असताना त्या फवारणी कोणकोणत्या दिवशी करायच्या आहेत याविषयी आपण माहिती पाहूया. मग आपल्याला या 30 दिवसांमध्ये पहिल्या 30 दिवसांमध्ये एकूण कमीत कमी 6 फवारण्या 5 ते 6 फवारण्या करणं गरजेचं आहे. 5 ते 6 फवारण्या आपल्याला करायच्या आहेत. याच्यामध्ये आपण पहिली फवारणी कोणत्याही भाजीपाला पिकांमध्ये किंवा टोमॅटो पिकामध्ये पहिली फवारणी रोप लागवडीनंतर आपण 5व्या दिवशी करायची आहे. दुसरी फवारणी आपण रोप लागवडीनंतर 10व्या दिवशी करायची आहे. तिसरी फवारणी आपण रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी करायची आहे. चौथी फवारणी आपण रोप लागवडीनंतर 20 दिवसांनी करायची आहे आणि 5वी फवारणी आपण रोप लागवडीनंतर 25 दिवसांनी करायची आहे. आता तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही फवारणी नियोजन प्रॉपर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या
सुरुवाती टप्प्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळणार आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही मागील फवारणीमध्ये कोणती उत्पादने वापरलीत, मागील फवारणीचा आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी फवारणी करतायत त्या दिवशी टोमॅटो प्लॉटमध्ये काय अडचणी आहेत याची पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या दोन मुद्द्यांचा अभ्यास करूनच आपल्याला फवारणी मॉडेल डिझाईन करायचं आहे. आता मला वाटते बरेच शेतकरी आपल्याला नंतर व्हिडिओ वगैरे बघतील, तर आपण आता आपल्या महत्वाच्या विषयाकडे सुरू करूया की रोप लागवडीनंतर पहिली फवारणी आपण कोणती करायची. तर 5व्या दिवशी करायची फवारणी. ठीक आहे. आता पहिला आपण घेऊया की रोप लागवडीनंतर 5व्या दिवशी तुम्हाला फवारणी का करायची हे आपण लक्षात घेऊया. तर रोप लागवडीनंतर 5व्या दिवशी तुम्हाला जी काही फवारणी करायची आहे ती फवारणी, याला पण 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे की रोपांच्या पानांवर लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसत असतील तर उपचारात्मक नियंत्रणासाठी व दिसू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फवारणी करायची. म्हणजे पहिली फवारणी, पहिलं रिझन आहे बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी. आता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरं रिझन आहे आपल्याला की जी काय टोमॅटो प्लॉट मध्ये सुरुवात टप्प्यामध्ये जे काही नागअळी आहे, मावा आहे, तुडतुडे आहे, पांढरी माशी आहे यांसारख्या किडी येतात. या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला पहिली फवारणी करायची आहे, म्हणजे किडींच्या नियंत्रण. त्याचबरोबर रोपांवर रोप लागवडीनंतर आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. अशा प्रकारे पहिलं आपलं ठरलं की रोप लागवडीनंतर पहिली फवारणी कधी करायची. तर ती करायची आपल्याला 5व्या दिवशी. ती फवारणी आपण कशासाठी करतोय, तर ती फवारणी करण्यासाठी आपल्याकडे 3 रिझन आहेत, 3 उद्देश आहेत आपलं. पहिला उद्देश आहे तो म्हणजे टोमॅटो पिकामध्ये सुरुवात टप्प्यामध्ये रोप रुजण्याच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी पहिली फवारणी आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर उद्देश क्रमांक 2 आपला असा आहे की टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या रस शोषक किडी जसे की मावा असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, त्याचबरोबर काही कुरतडणारी अळी असेल यांसारख्या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला ही पहिली फवारणी करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रोपांवर रोप लागवडीनंतर येणारा जो काही पुनर्लागवडीचा ताण आहे ज्याला आपण अजैविक ताण म्हणू शकतो, तसेच जे काही कीड आहे, बुरशीजन्य रोग आहेत यांचा येणारा जो काही जैविक ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. अशा प्रकारे टोमॅटो पिकामध्ये पहिली फवारणी बुरशीजन्य रोग नियंत्रण, किडींच्या नियंत्रणासाठी व जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी करायची आहे. आता पुढचा प्रश्न येतो की या फवारणीमध्ये आपण कोणत्या उत्पादनांचा वापर करायचा. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक उत्पादन तुम्हाला वापरायचे ते म्हणजे बुरशीनाशक, दुसरं उत्पादन वापरायचे ते म्हणजे कीटकनाशक आणि तिसरं उत्पादन वापरायचे ते म्हणजे पोषक उत्पादन. आता शेतकरी मित्रांनो, इथं खरी तुम्हाला एफर्ट्स लावायची गरज आहे किंवा इथं खरी तुम्हाला इथून पुढे शिकण्याची गरज आहे. पहिला मुद्दा आपण एक गोष्ट लक्षात घ्या, बुरशीनाशकामध्ये पण 2 प्रकार येतात. एक येतं सिस्टमॅटिक म्हणजेच आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि एक येतं कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक. तर आपण या फवारणीमध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा. तर शेतकरी मित्रांनो एक समजून जावा की आपण एक आळवणी मॉडेल तयार केलं. या आळवणी मॉडेलमध्ये आपण 4 आळवण्या दिल्या. यामध्ये पहिली आळवणीमध्ये आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर केला. आता ज्यावेळेस आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर आळवणी मॉडेलमध्ये करतोय, एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण त्या बुरशीनाशकाचा वापर करतोय त्यावेळेस तुम्ही फवारणीमध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला हवा. शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या, जर तुम्ही आळवणीमध्ये रोको, 22 यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर केलेला असेल तर फवारणीमध्ये तुम्ही कोणतंही स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरा. म्हणजे बुरशीनाशकामध्ये पण आपण एक ऑप्शन निवडला की कुठलं निवडायचे आपल्याला, स्पर्शजन्य बुरशीनाशक. सेम तीच ही आपल्या कीटकनाशकासाठी पण लागू होते. जर तुम्ही पहिल्या आळवणीमध्ये आंतरप्रवाही कीटकनाशक वापरला असेल तर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये स्पर्शजन्य कीटकनाशक वापरायला हवं. इथं आपलं ठरलं स्पर्शजन्य कीटकनाशक.
आता याच्यामध्ये आपल्याला एक पोषक उत्पादन वापरायचे. जर तुम्ही पहिल्या योनीमध्ये जे उत्पादन वापरले, सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो इथं की तुम्ही इथं अॅमिनो ऍसिडचा वापर करायला हवा. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, पहिल्या आळवणीमध्ये पहिल्या फवारणीमध्ये आपण असं ठरवलं की एक बुरशीनाशक आपल्याला वापरायचे, कीटकनाशक आपल्याला वापरायचे आणि एक पोषक उत्पादन आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यामध्ये आपण असं ठरवलं की जे बुरशीनाशक वापरायचे ते स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरायचे, जे कीटकनाशक वापरायचे ते स्पर्शजन्य कीटकनाशक वापरायचे आणि जे पोषक उत्पादन वापरायचे ते स्पर्शजन्य पोषक उत्पादन तुम्हाला वापरायची गरज पोषक उत्पादन वापरायची गरज आहे. आता कीटकनाशकामध्ये तुम्ही काय वापरू शकता, बुरशीनाशकामध्ये तुम्ही कोणकोणती बुरशीनाशके वापरू शकता पहिल्या फवारणीमध्ये ते पण आपल्याला माहित असणं तितकंच गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं, पहिलं बुरशीनाशक येतं ते म्हणजे M45, ज्याच्यामध्ये मॅन्कोजेब 75% असतंय. ठीक आहे. दुसरं बुरशीनाशक आलं Z78, ज्याच्यामध्ये झिनेब 75% असते. तिसरं बुरशीनाशक आलं अँट्राकॉल. ठीक आहे. चौथं बुरशीनाशक कोणतं आलं, पॉलीराम. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये डायथायोकार्बामेट गटातील कोणतंही एक बुरशीनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये M45चा वापर करू शकता, Z78चा वापर करू शकता, अँट्राकॉलचा वापर करू शकता आणि पॉलीरामचा वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आता पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक मध्ये तुम्ही फायनल करू शकता. आता कीटकनाशक मध्ये जायचं आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक मध्ये तुम्ही बेस्ट ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. जर खालून तुम्ही ऍक्ट्रा वापरला असेल तर तुम्ही नीम ऑइल चा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. नीम ऑइल मध्ये काय असतंय, ॲझाडिरेक्टिन 10,000 ppm नीम ऑइल मध्ये असते. त्याच्यानंतर तुम्ही पोषक उत्पादनामध्ये कोणत्या उत्पादनाचा वापर करू शकता, तर शेतकरी मित्रांनो, पोषक उत्पादनामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही इसाबियन किंवा अँबिशन उत्पादनाचा वापर करू शकता. अशा प्रकारे टोमॅटो पिकामध्ये पहिली फवारणी पूर्ण होते. आता ही पहिल्या फवारणीचा आपण ओव्हरव्ह्यू घेऊया. पहिला शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये पहिली फवारणी ही आपल्याला कशासाठी करायची, तर ही फवारणी आपल्याला करायची आहे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राका टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळवण्यासाठी करायचे आहे. याच्यामध्ये दुसरा उद्देश आपला असा होता ही पहिली फवारणी करण्याचा की रसशोषक किडी जसे की मावा असेल, तुडतुड असेल, पांढरी माशी असेल यांसारख्या रसशोषक किडींच्या, नागाळी यांसारख्या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला ही पहिली फवारणी करायची आहे. त्याचबरोबर ही फवारणी आपल्याला रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी सुद्धा करायची आहे. मग या फवारणीमध्ये ही फवारणी आपण करतोय 5व्या दिवशी. या फवारणीमध्ये आपण कोणकोणत्या उत्पादनांचा वापर करायला हवा, तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. या बुरशीनाशकामध्ये पण आपण काय वापरायला हवं, तर स्पर्शजन्य बुरशीनाशक आपल्याला वापरायला हवं. त्याच्यानंतर आपण कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. या कीटकनाशकामध्ये आपण कोणतं वापरायला हवं, तर आपण स्पर्शजन्य कीटकनाशक वापरायला हवं. आणि जे काय आपलं शेवटचं येतं ते पोषक उत्पादन. ते पोषक उत्पादन आपण कशासाठी वापरायचं आहे, तर रोपांवर आलेला अजैविक जैविक ताण कमी करण्यासाठी वापरायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक पोषक उत्पादन वापरू शकता. आता शेतकरी मित्रांनो, स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये तुम्ही काय वापरू शकता, तर स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये तुम्ही M45, Z78, अँट्राकॉल, पॉलीराम यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. त्याचबरोबर स्पर्शजन्य कीटकनाशकामध्ये तुम्ही काय वापरू शकता, तर शेतकरी मित्रांनो, स्पर्शजन्य कीटकनाशकामध्ये तुम्ही नीम ऑइलचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. आणि पोषक उत्पादनांमध्ये तुम्ही काय वापरू शकता, तर पोषक उत्पादनांमध्ये तुम्ही इसाबियन किंवा अँबिशन या दोन्ही पैकी एका पोषक उत्पादनाचा वापर करू शकता. आता आपण इथं फवारणी बघूया आपण की आपण कोणती फवारणी वापरू शकतो ते, किंवा इथं फवारणी आपण बनवलेली आहे त्यातली एक फवारणी आपण बघूया. वेबसाईटवर जाऊन M45 टाकलं की तुम्हाला इथं फवारणी दिसतील. त्याच्यामध्ये आपण पहिली फवारणी ऑप्शन आहे आपल्याकडं M45, ऑर्गानिम आणि मेगाफॉल. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये तुम्ही 5व्या दिवशी कोणतं बुरशीनाशक फवारणी कोणतं उत्पादनांची फवारणी करू शकता, तर याच्यामध्ये तुम्ही M45 वापरू शकता, ऑर्गानिम वापरू शकता, मेगाफॉल वापरू शकता, किंवा M45च्या जागी Z78 वापरू शकता, अँट्राकॉल वापरू शकता किंवा पॉलीराम वापरू शकता
किंवा तुम्ही जे तुमच्याकडे उपलब्ध होईल ते उत्पादन वापरू शकता. स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरायचे आपल्याला. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी तुम्हाला या उत्पादनांची करायची आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. इथे तुम्हाला प्रमाण पण या ह्याच्यावर गेल्यानंतर, वेबसाईटवर गेल्यानंतर पूर्णपणे पाहता येतं. ठीक आहे. आता ही फवारणी करत असताना आपल्याला याच्यामध्ये हे पण महत्वाचं आहे की कोणतं द्रावण कधी द्रावण मिक्स करत असताना कोणती उत्पादने कशी मिसळायची. पहिलं उत्पादन तुम्ही वापरू शकता इंडोफिलचं M45. दुसरं उत्पादन तुम्ही वापरू शकता नीम ऑइल. तिसरं उत्पादन तुम्ही वापरू शकता व्हॅलॅग्रोचं मेगाफॉल. आता ही औषध व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची आहे ती पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. फवारणी ही सकाळी लवकर म्हणजे सकाळी 11च्या अगोदर किंवा दुपारी उशिरा म्हणजे 3-4च्या नंतर घेणं गरजेचं आहे. फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून फवारणी द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगल्या प्रकारचे परिणाम दिसून येतील. फवारणी उत्पादने दिलेल्या प्रमाणामध्ये मोजा. त्याचबरोबर फवारणीचे द्रावण रोपांवर एकसारखे पसरेल अशा स्वरूपामध्ये नौजलचा वापर तुम्ही करायला हवा. मग नौजलचा वापर करत असताना रोपांच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन तुम्ही योग्य प्रकारच्या नौजलचा वापर करायला हवा. त्याचबरोबर फवारणी द्रावणाचा पीएच तपासून फवारणी करावी. फवारणी द्रावणाचा पीएच हा संतुलित असावा जेणेकरून पीएच चे द्रावण जास्त फवारणीसाठी वापरणे म्हणजे 7.5 पेक्षा जास्त पीएच असेल तर ते द्रावण फवारणीसाठी तुम्ही वापरणं टाळलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो पिकातील पहिली फवारणी करायला हवी. ज्याच्यामध्ये तुम्ही हा एक ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि दुसरा हा एक ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहे. या दोन्ही पैकी जे पण उत्पादन तुम्हाला भेटेल तिथं ते तुम्ही फवारणी करायला हवी. म्हणजे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळू येतात. हा तुमच्याकडे ऑप्शन क्रमांक 2 आहे. तुम्ही हा तरी वापरू शकता किंवा तुम्ही तो वापरू शकता. म्हणजे M45चा ऑप्शन वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो पिकामधील पहिल्या फवारणीमध्ये उत्पादनांचा वापर करायचा आहे. म्हणजे आपला आता पहिल्या फवारणीचा ऑप्शन संपलेला आहे. आता आपल्याला शेतकरी मित्रांनो फवारणी क्रमांक 2 ही कधी करायचं आहे हे ठरवायचं आहे. आता इथं आपण फवारणी क्रमांक 2 तेव्हा करायचे ज्यावेळेस आपण कोणत्या भाजीपाला पिकामध्ये ओलिम्पिक फॉलिओगोल्डची ड्रिंचिंग करणार त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही फवारणी करा म्हणजे पुढचे 10 दिवस तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळते. मग फवारणी क्रमांक 2 ही रोप लागवडीनंतर तुम्ही 10 दिवसांनी करायला हवी. आता ही फवारणी करण्याचा उद्देश पण आपला लक्षात असणं गरजेचं आहे. पहिला उद्देश आपला आहे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळी टिपके, स्टेम फायलियम राखाडी टिपके. अशा प्रकारे जे बुरशीजन्य रोग टोमॅटो पिकामध्ये पहिल्या अवस्थांमध्ये येतात त्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला फवारणी करायची आहे. आता शेतकरी मित्रांनो त्याच्याबरोबर तुम्हाला रसशोषक किडी म्हणजेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी त्याचबरोबर तुम्हाला अजून एक जे काही तुमच्या टोमॅटो प्लॉट मध्ये येणाऱ्या आळी गटातील किडे त्या किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करायची आहे. म्हणजे सकिंग पेस्ट आणि केविंग पेस्ट. ठीक आहे. आणि तिसरे उद्देश आहे की रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होण्यासाठी रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होण्यासाठी तिसरी उद्देश आहे की आपला फवारणी करायची आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी फवारणी क्रमांक 2 तुम्हाला करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही फवारणी लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी करायची आहे. या फवारणीमध्ये तुम्हाला रसशोषक किडी, काळी कुरतडणारी अळी असेल किंवा पाने खाणारी अळी असेल या किडींच्या नियंत्रणासाठी करायचे. तसेच रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी करायचे. या फवारणीमध्ये उत्पादने वापरत असताना तुम्हाला एक बुरशीनाशक वापरायचं आहे. ठीक आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला एक कीटकनाशक वापरायचं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक पोषक वापरायचं. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे टोमॅटो पिकामध्ये रोप लागवडीनंतर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला एकूण 3 उत्पादने वापरायचे आहेत. एक म्हणजे बुरशीनाशक, एक म्हणजे कीटकनाशक आणि एक म्हणजे पोषक. आता इथं पुन्हा एक प्रश्न पडला
की बुरशीनाशक वापरत असताना कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक वापरायला हवं. शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक वापरत असताना पुन्हा तुम्हाला स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरायचं आहे. ते का वापरायचं आहे? कारण तुम्ही जी काही आळवणी करणार आहे किंवा केलेली असेल त्या आळवणीमध्ये फॉलिओ गोल्ड हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक वापरलेला असतो. जर तुम्ही ठिबकद्वारे आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असलेला फॉलिओ गोल्ड हा वापरला, फॉलिओ गोल्ड बुरशीनाशक वापरल्यामुळे जे काही पानांच्या आतमध्ये आहे ते बुरशीनाशकाचे कण जे काही अंश आहे तो आहे, परंतु वर्ण पानांवर फक्त आता आपल्याला एक केमिकल बॅरियर करायचं आहे, म्हणजेच काय, एक रासायनिक थर तयार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतं वापरायचे? स्पर्शजन्य बुरशीनाशक. सेम तेच स्पर्शजन्य कीटकनाशक तुम्हाला वर्ण वापरायचे. का वापरायचे? कारण तुम्ही खालून ऑलिम्पेक्सी हे आंतरप्रवाही कीटकनाशक वापरलेलं आहे आणि तुम्हाला पुन्हा इथं एक पोषक वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सीविड बेस्ड पोषक कुठलंही वापरायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, ऑल ओव्हर या तीन मध्ये आपण कोणकोणती उत्पादने वापरू शकतो हे पण माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. आता आपण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथं वापरत असताना स्पर्शजन्य बुरशीनाशकामध्ये M45, Z78, अँट्राकॉल आणि पॉलिराम ही 4 बुरशीनाशके सोडून कोणती स्पर्शजन्य बुरशीनाशके राहिली ती इथं वापरायची आहेत. आता कुठली राहिली मग? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं उपलब्ध असतात त्याच्यामध्ये टाटा कंपनीचं कॅप्टाप राहिलं, ज्याच्यामध्ये काय असतंय, कॅप्टन 50% WP. आणि दुसरं काय राहिलं शेतकरी मित्रांनो, तर सिजंटा कंपनीचं कवच हे उत्पादन राहिलं, ज्याच्यामध्ये काय असतंय, क्लोरो हॅलो नील 70%. बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करत असताना कॅप्टाप किंवा कवच या बुरशीनाशकाचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये करायचा आहे. हीच का वापरायची आहेत? तर आपल्याला पिकाच्या गरजेनुसार वापरायचे स्पर्शजन्य बुरशीनाशक, परंतु पिकाच्या मागील कीटकनाशक हिस्ट्रीनुसार, बुरशीनाशक हिस्ट्रीनुसार बघितलं तर आपण मागं काय वापरलंय? माग आपण वापरलेला आहे अँट्राकॉल, परत तुमचं M45, Z78 किंवा पॉलिराम या 4 पैकी एक जे आहे डायथायोकार्बामेट मधील बुरशीनाशक. सेम तीच बुरशीनाशक रिपीट करण्यापेक्षा चांगल्या प्रकारचे रिझल्ट येण्यासाठी तुम्ही कॅप्टाप किंवा कवच, कॅप्टाप घेतलं तर पॅथालामाइड, कवच घेतलं तर क्लोरोट्रिनिल्स या ग्रुप मधलं हे बुरशीनाशक असते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर बुरशीनाशक वापरायचे दुसऱ्या फवारणीमध्ये तर तुम्ही वापरू शकता कवच आणि कॅप्टाप. ठीक आहे. आता आपण इथं स्टेप बाय स्टेप जाऊया, जेणेकरून सगळ्यांना लक्षात येईल. या चॅट बॉक्स मध्ये जे पण आपण पहिली फवारणी घेतलेली आहे त्याचं ऑप्शन टाकूया आणि दुसऱ्या फवारणीचं पण ऑप्शन आपण टाकूया. ठीक आहे. आपण पहिला ऑप्शन टाकला कुठला? M45 ऑर्गॅनिक. ठीक आहे. ही तुम्ही इथे टाकू आपण टोमॅटो पहिली फवारणी. ठीक आहे. तिथं आपण ही फवारणी टाकूया. ठीक आहे. पहिली फवारणी पर्याय 1. ठीक आहे. आपण हे इथं टाकलं. आता इथं आपण दुसरं पण टाकून बघूया. पर्याय 2 आपल्याला आता बघायचे. फवारणी पर्याय 2, त्याच्यामध्ये तुम्ही ही उत्पादने वापरू शकता. आता आपण पर्याय 3 बघूया.
हा तुमचा पर्याय गेला 3. अशा प्रकारे तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं, तुम्हाला दिसते ना, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? त्याच्यामध्ये पहिल्या फवारणीचा पर्याय 1 आहे इंडोपिलियम पंचच्या ऑर्गॅनिक मेगाफॉल. पर्याय 2 आहे अँट्रोकॉल ऑर्गॅनिक मेगाफॉल. आणि पर्याय 3 आहे झेड असतं तर ऑर्गॅनिक आणि मेगाफॉल. आता इथं मेगाफॉलच्या जागी तुम्ही बायोझाईम वापरू शकताय किंवा दुसरं कोणतंही पोषक उत्पादन तुम्ही वापरू शकताय. ठीक आहे, झालं आपलं हे. आता आपण दुसरी फवारणी बघूया. तर आता या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण पहिल्या फवारणीचं क्लिअर केलं सगळं. ठीक आहे, आपण दुसऱ्या फवारणीचं बघूया. शेतकरी मित्रांनो, आता जी काही ही आपल्याला दुसरी फवारणी आहे, ही दुसरी फवारणी आपल्याला कशासाठी करायची आहे? तर ही दुसरी फवारणी आपल्याला रोप लागवडीनंतर किती दिवसांनी करतोय आपण? रोप लागवडी इथं आपण टाकूया. आपण इथं पूर्ण शेड्यूल तयार करायचा प्रयत्न करूया. दुसरी फवारणी. ठीक आहे, ही तुम्ही रोप लागवडीनंतर करू शकता. आता ही दुसरी फवारणी आपल्याला रोप लागवडीनंतर किती दिवसांनी करायची? 10 दिवसांनी करू शकता. आता हे दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला काय वापरायचे? तर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला एकूण हे वापरायचे की एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक पोषक उत्पादन. पण बुरशीनाशक वापरत असताना ना इंडोफिल M25 वापरायचे, ना तुम्हाला बाहेर अँट्रोकॉल वापरायचे, ना तुम्हाला इंडोफिल झेड असे वापरायचे. तर तुम्हाला वापरायचे कुठलं? तर तुम्ही वापरू शकता कवच आणि कॅप्टा. आता कीटकनाशकांमध्ये गेलो आपण. कीटकनाशकामध्ये जर विचार केला तर खालून आपण कोणतं कीटकनाशक वापरले? तर खालून जे काही आपण वापरले ते ऑलिम्पिक्स हे कीटकनाशक वापरले. आणि अगोदर कोणते कीटकनाशक वापरले? तर नीम ऑइल वापरले. मग आता तुम्ही असं कीटकनाशक वापरायचे जे स्पर्शजन्य असावं. मग तुम्ही ऑर्गॅनोफॉस्फेट गटातील किंवा कार्बामेट गटातील कोणतंही एक कीटकनाशक वापरू शकता. आता या कीटकनाशकांची निवड करत असताना आपल्याला सगळ्यात पहिलं कीटकनाशक आहे आसाटाप तरी वापरू शकताय तुम्ही, किंवा तुम्ही हे पण वापरू शकताय, FMCचं मार्शल वापरू शकताय, किंवा कॅनॉन वापरू शकताय, किंवा हे पण तुम्ही वापरू शकताय, इकालुक्स पण तुम्ही वापरू शकताय. म्हणजे तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशक कोणतं वापरू शकताय? तर आसाटाप वापरू शकताय, मार्शल वापरू शकताय, कॅनॉन वापरू शकताय आणि इकालुक्स वापरू शकताय. अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये कीटकनाशकांचा वापर करू शकता. आता शेतकरी मित्रांनो, आपण कोणती फवारणी करूया हे आपण इथं बघूया. तर आपल्या वेबसाईट मध्ये गेलं तर आपण कवचची फवारणी बनवली का बघूया. तुम्ही वापरू शकताय मग कॅपटाप, आसाटाप, कवच, आसाटाप, कवच, मार्शल, कवच, कॅनॉन असं तुम्ही वापरू शकताय. इथं फवारणीचं ऑप्शन तयार करायचं म्हणलं तर इथं आपण एक स्प्रे तयार करूया. दुसरा ह्याच्यामध्ये पहिला आपण वापरू शकतो कवच हे बुरशीनाशक. हे वापरू शकतो आपण 2 ग्रॅम लिटर या प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो एक कीटकनाशक. कीटकनाशकामध्ये आपण वापरू शकतो मार्शल. मार्शलचा वापर आपण 1.5 ml लिटर एवढा करू शकतो. त्याच्यामध्ये आपण एक पोषक उत्पादन वापरायचे. मग आपल्याला पोषक उत्पादनामध्ये आपण वापरू शकतो
हे लिब्रा वापरू शकतो किंवा फॅन्टॅक प्लस वापरू शकतो. ठीक आहे, त्याचा वापर आपल्याला करायचे 1 ml लिटर. ठीक आहे, दुसरा स्प्रे आपण करू, हा झाला ऑप्शन 1. दुसरा ऑप्शन आपण असा करू शकतो, टॅप वापरू शकतो. त्याच्याबरोबर आपण आसा टाप वापरू शकतो. त्याच्याबरोबर आपण लिब्रा किंवा फॅन्टॅक प्लस वापरू शकतो. ठीक आहे, कॅपटाप वापरलं तर 2 ग्रॅम लिटर वापरू शकतो. आसा टाप वापरलं तर 1 ग्रॅम लिटर वापरू शकतोय. लिब्रा वापरतोय तर 1 ml प्रति लिटर असं आपण वापरू शकतोय. अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो पिकामधील दुसरी फवारणी ही रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही एक बुरशी ही फवारणी आपण कशासाठी करतोय तर अर्ली ब्लाइट म्हणजे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम पायलेम राका टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी, त्याचबरोबर रसशोषक किडी जसे की मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी, तसेच काळी कुरतडणारी अळी, पाने खाणारी अळी किंवा इतर अळी गटातील किडींच्या नियंत्रणासाठी, त्याचबरोबर रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपांना नवीन बारीक फुटवे निघण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. या फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक उत्पादन, एक कीटकनाशक उत्पादन आणि एक पोषक उत्पादन फवारणीमध्ये वापरायचं आहे. बुरशीनाशक उत्पादनामध्ये तुम्हाला स्पर्शजन्य बुरशीनाशक उत्पादन वापरायचं आहे, कारण तुम्ही जी काही आळवणी करता त्या आळवणीमध्ये आंतरप्रवाही फॉल्यू गोल्ड हे बुरशीनाशक वापरलेलं असतं. कीटकनाशकामध्ये तुम्हाला स्पर्शजन्य कीटकनाशक वापरायचं असतं, कारण तुम्ही आळवणीमध्ये ओलिम्पेक्सी हे आंतरप्रवाही कीटकनाशक वापरलेलं असतं. पोषक उत्पादनामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सीवीड किंवा अॅमिनो ऍसिड युक्त उत्पादनाचा वापर हा करायचा आहे. या गोष्टींचा विचार केला असता बुरशीनाशकामध्ये आपण टॅपटाप आणि कवच या स्पर्शजन्य बुरशीनाशकांपैकी एका बुरशीनाशकांचा वापर करू शकतो. याच बुरशीनाशकांचा वापर करण्यामागचं रिझन असं आहे की आपल्याकडे बुरशीनाशक स्पर्शजन्य बुरशीनाशकांमध्ये डायथायोकार्बामेट, पॅथॅलामाइड आणि क्लोरोनिट्रिल्स हे 3 मुख्य ग्रुप आढळतात. यामधील डायथायोकार्बामेट ग्रुप मधील कीटकनाशकांचा वापर आपण पहिल्या फवारणीमध्ये केला असल्यामुळे दुसऱ्या फवारणीमध्ये आपण पॅथॅलामाइड किंवा क्लोरोनिट्रिल्स ग्रुप मधील बुरशीनाशकांचा वापर करायला हवा, ज्यामध्ये आपल्याकडे कवच आणि कॅपटाप या 2 बुरशीनाशकांचा ऑप्शन राहतो. याबरोबर तुम्हाला आता कीटकनाशकांचा विचार केला असता ही गोष्ट लक्षात येते की कीटकनाशकांमध्ये आपण स्पर्शजन्य कीटकनाशक वापरत असताना मागे आपण जे काय वापरलेलं आहे ते सेंद्रिय कीटकनाशक वापरलं होतं, ज्याला आपण ऍज अ डिरेक्टिन 10,000 ppm असणारं कीटकनाशक वापरलं होतं. यामध्ये तुम्हाला कार्बामेट किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट गटामधील कीटकनाशकाचा वापर फवारणीमध्ये करायचा आहे. ज्यासाठी तुम्ही मार्शल म्हणजेच कार्बोसल्फान असणाऱ्या बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर करू शकता, किंवा आसाटाप म्हणजेच ऍसेपेट असणाऱ्या कीटकनाशकाचा वापर करू शकता, किंवा सिजंटा कंपनीच्या इकालुक्स म्हणजेच क्विनाल्फास असणाऱ्या कीटकनाशकाचा वापर करू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही कीटकनाशकांचा वापर हा करू शकता. ज्यामध्ये पुढचं उत्पादन येतं पोषक उत्पादन. पोषक उत्पादनामध्ये 1 ml चा डोस असणाऱ्या अॅमिनो प्रोटीन प्लस एन्झाइम्स असणाऱ्या फॅन्टॅक प्लसचा वापर हा तुम्ही 1 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही फवारणीचा ओव्हरऑल जर का कॉम्बिनेशन बघितली तर तुम्ही कवच 2 ग्रॅम प्रति लिटर, मार्शल 1.5 ml प्रति लिटर आणि फॅन्टॅक प्लस 1 ml प्रति लिटर घेऊन 10व्या दिवशी फवारणी करू शकता. त्याचबरोबर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये टॅपटाप 2 ग्रॅम प्रति लिटर, आसाटाप 1 ग्रॅम प्रति लिटर व त्याबरोबर फॅन्टॅक प्लस 1 ml प्रति लिटर घेऊन फवारणी करू शकता. अशा प्रकारे टोमॅटो पिकामध्ये 10व्या दिवशी या दोन्हीपैकी एक फवारणी तुम्हाला करणं गरजेचं आहे, ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येतील. शेतकरी मित्रांनो, ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय दिसतील हे पण थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे. तर ही फवारणी केल्यानंतर रिझल्टांमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळालेलं दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे किडींवर नियंत्रण मिळालेलं दिसेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार होतील. रोपांना बारीक बारीक नवीन शेंडे व नवीन फुटवे आलेले तुम्हाला दिसणार आहेत. अशा प्रकारे फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. फवारणीमध्ये औषध मिक्स करताना पहिल्यांदा तुम्ही कवच या बुरशीनाशकाचा वापर
करायचं आहे. त्याच्यानंतर मार्शल हे औषध मिसळायचं आहे आणि शेवट तुम्हाला फॅन्टॅक प्लस हे औषध मिसळायचं आहे ह्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये विचार केला असता पहिल्यांदा तुम्हाला कॅप्टाप हे बुरशीनाशक मिक्स करायचं आहे. त्यानंतर आसाटाप हे बुरशीनाशक कीटकनाशक मिक्स करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला फॅन्टॅक प्लस हे पोषक मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही पैकी एक फवारणी रोप लागवडीनंतर 10व्या दिवशी करू शकता. आता शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढचा प्रश्न पडतो की टोमॅटो पिकामध्ये करायची तिसरी फवारणी. तिसरी फवारणी. शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की ही फवारणी आपल्याला कधी करायची आहे. ही फवारणी आपल्याला रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी करायची आहे. आता ही फवारणी कशासाठी करायची आहे हा त्याच्या पुढचा प्रश्न आपल्याला पडतो. तर ही फवारणी आपल्याला लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या प्रभावी प्रतिबंधात्मक व आले असतील तर उपचारात्मक नियंत्रणासाठी करायचे आहे. त्याचबरोबर ही फवारणी आपल्याला नाग अळी, त्याचबरोबर काळी कुरतडणारी अळी, अळी गटातील किडी, रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही फवारणी करण्याचा आपला मुख्य उद्देश आहे की जे काही टोमॅटो रोपाचे खोड आहे ते खोड जाड होण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ही फवारणी करण्याचा उद्देश ठरलेला आहे. या फवारणीमध्ये आपल्याला पुढचा पॉईंट येतो की कोणकोणत्या उत्पादनांचा वापर करायचा आहे. यामध्ये तुम्हाला एका बुरशीनाशक उत्पादनाचा वापर करायचा आहे, एका कीटकनाशक उत्पादनाचा वापर करायचा आहे आणि एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे किंवा अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे. आता शेतकरी मित्रांनो ही फवारणी करत असताना आता तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर कशा प्रकारे करायचे हे पण लक्षात येणं तितकंच गरजेचं आहे. रोप लागवडीनंतर 15व्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही बुरशीनाशक फवारणी करणार आहे त्यावेळेस तुम्ही मागच्या वेळेस कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे हे तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलं बुरशीनाशक आहे कॅप्टाप आणि कवच. आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला ना कॅप्टा घ्यायचे ना कवच घ्यायचे हे टाळून तुम्हाला आता यावेळेस आंतरप्रवाही बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. मग आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये जर सगळ्यात बघितलं आपल्याला तर इथं तुम्हाला लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राखा टिपके यांच्या नियंत्रणासाठी चांगलं बुरशीनाशक कोणतं आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. ते म्हणजे पहिला ऑप्शन आहे रोको, दुसरा ऑप्शन आहे रोको फ्लो आणि तिसरा ऑप्शन तुमच्याकडे आहे 22 बिकॉज ऑफ हे तिन्ही बुरशीनाशके हे बेन्झिमिडाझोल ग्रुप मधील येतात. याच्यामधील जो काही थायोपिनेट्स आहे रोकोमध्ये जो काही थायोपिनाइट मिथाइल हा घटक येतो आणि 22 मध्ये येणारा कार्बन डेन्झिम हे दोन्ही एकाच ग्रुपमधील कीटक बुरशीनाशके आहेत. त्याच्यामुळे तुम्ही रोप लागवडीनंतर 15व्या दिवशी रोको किंवा 22 या बुरशीनाशकाचा वापर करू शकता. आता शेतकरी मित्रांनो पुढचा प्रश्न आला कीटकनाशक. आता कीटकनाशकामध्ये आपण मागील फवारणीमध्ये कोणतं कीटकनाशक वापरलेलं आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे आसाटाप, मार्शल, क्विनाल्फास म्हणजे तुमचं कॅनॉन आणि इकालुक्स. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे जर विचार केला तर आपण मागच्या फवारणीमध्ये कीटकनाशक ग्रुप वापरलेला आहे कार्बामेट किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट. ठीक आहे. आता आपल्याला कीटकनाशक ग्रुप वापरत असताना असा कोणता ग्रुप आहे जो स्पर्शजन्य पण आहे आणि या ग्रुपमध्ये ते कीटकनाशक सुद्धा बसत नाही. मग तुम्हाला यामध्ये कराटे या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. मग तुम्ही इथं काय वापरू शकता कराटे. त्याचं प्रमाण तुम्हाला किती घ्यायचे 1 ml प्रति लिटर. कराटेमध्ये काय असतंय लॅम्बडा साय हॅलो ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कीटकनाशकांचा हे तर ठरवला. आता याच्यामध्ये तुम्हाला जे अन्नद्रव्य वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं अन्नद्रव्य वापरायचे तर तुम्हाला या अवस्थेमध्ये रोपांच्या खोडांची जाडी वाढवण्यासाठी फवारणी करायची आहे. मग यामध्ये तुम्ही कोणतं अन्नद्रव्य वापरायचे तर याच्यामध्ये तुम्ही याराविटा स्टॉपिट म्हणजेच कॅल्शियम 11% असणाऱ्या कोणत्याही उत्पादनाचा वापर हा 1 ml
प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला या फवारणीमध्ये रोप लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी कोणती फवारणी करायची आहे हे संपूर्णपणे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, हीच फवारणी आपण आपल्या वेबसाईटमध्ये आहे आणि त्याच्याविषयी आपण माहिती पाहूयात. आपण एक तर डिसिजन घेतला की आपल्याला कोणती फवारणी करायची हे तर आपलं ठरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, रोप लागवडीनंतर आपण रोको स्टॉपिट कराटे किंवा 22 कराटे स्टॉपिट या दोन पैकी एकाचा किंवा रोको फ्लो कराटे आणि कॅल्बिट सी या उत्पादनांचा वापर फवारणीमध्ये करू शकतो. हे तीन ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा आपला पहिला ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण रोको, टॉपिट आणि कराटे या तीन उत्पादनांचा वापर करू शकतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता किंवा वेबसाईटवर येऊन सुद्धा तुम्ही हे चेक करू शकता. ठीक आहे, हे आपला ऑप्शन क्रमांक 1 झाला. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये तुम्ही या तीन उत्पादनांचा वापर करू शकताय. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये तुम्ही रोको फ्लो कराटे आणि कॅल्विटसीचा वापर करू शकताय. अशा प्रकारे टोमॅटो पिकामध्ये रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी तिसरी फवारणी तुम्ही करू शकता. आपण या फवारणीचा शॉर्ट मध्ये ओव्हरव्ह्यू घेऊया. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी टोमॅटो पिकामध्ये रोप लागवडीनंतर 15व्या दिवशी तुम्ही तिसरी फवारणी करू शकता. ही फवारणी आपल्याला कशासाठी करायची आहे, तर यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो. ही फवारणी आपल्याला लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळी टिपके, स्टेम फायलेम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करायची आहे. त्याचबरोबर रसशोषक किडी जसे की मावा असेल, तुडतुड असेल, पांढरी माशी असेल या किडींच्या नियंत्रणासाठी करायची आहे. त्याचबरोबर ही फवारणी आपल्याला नाग अळी, काळी कुरतडणारी अळी, पाने खाणारी अळी यांसारख्या किडींच्या नियंत्रणासाठी करायचे आहे. तसेच रोपांचे खोड जाड होण्यासाठी, रोपांच्या शाखीय वाढ होण्यासाठी, रोपांच्या मुळांचं सशक्तीकरण होण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. या फवारणीमध्ये आपण एकूण 3 उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला पहिलं उत्पादन वापरायचं आहे ते बुरशीनाशक, दुसरं उत्पादन वापरायचं आहे ते म्हणजे कीटकनाशक आणि तिसरं उत्पादन वापरायचं आहे ते म्हणजे कोणत्याही कंपनीचं कॅल्शियम. आता शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकामध्ये तुम्ही वापर करत असताना मागच्या वेळेस कोणतं बुरशीनाशक वापरले याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेस जे बुरशीनाशक वापरलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वापरलेलं आहे ते म्हणजे कवच किंवा कॅप्टन म्हणजे कॅप्टॉप, तर ते बुरशीनाशक सोडून त्याच्याबरोबर आपल्याला या बुरशीनाशकामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. मग आंतरप्रवाहीमध्ये तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन होते ते म्हणजे थायोपिनेट्स मिथाइल प्लस कार्बन बेन्झीन. त्याच्यामुळे तुम्ही मग रोको किंवा 22 या बुरशीनाशकाचा वापर या फवारणीमध्ये करायचा आहे. कीटकनाशकांमध्ये आपण बघितलं की मागल्या वेळेस आपण आसाटाफ किंवा हे ग्रुप मधलं कीटकनाशक वापरलं, ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुप मधील कीटकनाशक वापरलं, ज्याच्यामध्ये आपण ऍसेटॉप बघितलं, इकालुक्स बघितलं, त्याचबरोबर कॅनॉन बघितलं. यापैकी कोणत्या एका कीटकनाशकाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्शजन्य कीटकनाशकामध्ये लॅम्ब्डासाय हेलोचिन असणाऱ्या कराटे या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. आणि कॅल्शियम उत्पादनांमध्ये तुम्ही याराविटा स्टॉपिट असणाऱ्या कोणत्याही एका उत्पादनाचा वापर म्हणजे कॅल्शियम 11% असणाऱ्या कोणत्याही एका उत्पादनाचा वापर करू शकता. मग याच्यामध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन उपलब्ध झाले. पहिला ऑप्शन होता तुमच्याकडं ते म्हणजे रोको कराटे आणि स्टॉपिट. दुसरा ऑप्शन तुमच्याकडे होता तो म्हणजे रोको फ्लो कराटे आणि कॅल्बिटसी. आणि तिसरा ऑप्शन तुमच्याकडे होता तो म्हणजे 22 कराटे आणि स्टॉपिट. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो पिकामध्ये तिसरी फवारणी करू शकता.
आता आपल्याला याच्यामध्ये चौथी फवारणी बघायची आहे. तर चौथी फवारणी आपल्याला रोप लागवडीनंतर 20 दिवसांनी करायची आहे. या फवारणीमध्ये आपल्याला ही जी काय फवारणी आहे ही फवारणी आपल्याला फक्त कीटकनाशकांची करायची आहे. या फवारणीमध्ये आपल्याला एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेनिविया या कीटकनाशकाचा वापर 360 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे. अशा प्रकारे आपली ही तिसरी फवारणी चौथी फवारणी 20व्या दिवशी होणार आहे. आता बेनिव्याचा वापर आपण इथं कशासाठी करायचे, तर शेतकरी मित्रांनो 20व्या दिवशी आपण जे काय आहे ते ठिबकद्वारे 10व्या दिवशी ह्याच्याद्वारे आळवणीद्वारे ओलिम्पिक्स या कीटकनाशकाचा वापर केला होता. ओलिम्पिक्समध्ये क्लोरोट्रॅनिलिप्रोल म्हणजेच जो काही डायमंड गटामधील कीटकनाशक येतं त्याच गटामधील सायनाट्रॅनिलिप्रोल म्हणजेच बेनिविया हे कीटकनाशक येतं. त्याच्यामध्ये दोन्ही कीटकनाशकांमध्ये जर 10 दिवसांचं अंतर ठेवलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून येतात. त्याच्यामुळे तुम्ही या फवारणीमध्ये बेनिविया या कीटकनाशकाचा वापर 360 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे. आता हे बेनिविया जे आहे हे बेनिविया आंतरप्रवाही कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये सायनाट्रॅनिलिप्रोल 10.26% या प्रमाणामध्ये येतं. हे कीटकनाशक आहे. या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळं हे जे काय आहे हे किडींना रसोशी किडी असतील, काळी कुरतडणारी अळी असेल, पाणी खाणारी असेल, नाग अळी असेल, टुटा नाग अळी असेल, यांसारख्या सर्व प्रकारच्या किडींवर प्रभावी असं प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियंत्रण हे ठेवत असतं. तर शेतकरी मित्रांनो, इथं आपण एक ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये एक फवारणी मॉडेल तयार करूया ह्याच्यामध्ये कॅनवामध्ये. ते 20 दिवसांचं आपण फवारणी मॉडेल जे आहे ते फवारणी मॉडेल आपण तयार करूया. ठीक आहे. आता पहिल्या 5 दिवसामध्ये आता बरेच शेतकरी नंतर जॉईन झाले, आपण पहिल्या 5 दिवसामध्ये कोणत्या फवारणीचा कोणती उत्पादनाची फवारणी करायची आपण ते पहिल्यांदा बघूया. तर पहिल्यांदा आपल्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे M45, त्याच्याबरोबर ऑर्गानिम आणि त्याच्याबरोबर हे नीम ऑइल मेगाफॉल. दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे अँट्राकॉल. ठीक आहे, अँट्राकॉल, ऑर्गॅनिम आणि मेगाफॉल. ठीक आहे. आणि तिसरा ऑप्शन आपल्याकडे आहे Z78, ऑर्गॅनिम आणि मेगाफॉल. ऑर्गॅनिम मध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचं नीम ऑइल वापरू शकता. त्याचा वापर जर का तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून येतात. इथं आपण आता हे तुमची फवारणी क्रमांक 1. हे तुमची फवारणी क्रमांक 2. ही तुमची फवारणी क्रमांक 3. आता शेतकरी मित्रांनो, हा जो काय पहिला चार्ट दिसतोय तुम्हाला, हा पहिला चार्ट आहे लागवडीनंतर 5 दिवसांचा. इथं आपण टाकूया, तर आपण त्याला हेडिंग देऊया. पहिली पहिली फवारणी. ठीक आहे. आता आपण दुसरी फवारणी, तर ही पहिली फवारणी तुमची निश्चित झाली, तुम्ही कुठली पहिली फवारणी करायची. आता आपण दुसरी फवारणी करूया. ठीक आहे, दुसऱ्या फवारणीसाठी आपल्याला इथं आपण हे टाकूया.
दुसरी फवारणी. दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही पहिलं उत्पादन कोणतं वापरू शकता? तर तुम्हाला वापरायचे कॅप्टॉप आसाटापचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. मग कॅप्टॉप आसाटाप प्लस ग्रोइट म्हणजेच लिब्रा वगैरे किंवा फेंटॅक प्लस तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तुम्ही ही दुसरी फवारणी करू शकता. ही तुमची दुसरी फवारणी झाली. तर ह्याच्यामध्ये तुम्ही इतर पण ऑप्शन वापरू शकता, जसं की तुमचं कवच आहे, स्ट्रेप्टो आहे, सॉरी कवच आहे, त्याच्याबरोबर तुम्ही हे इकालुक्स वापरू शकता कीटकनाशकामध्ये, किंवा तुम्ही मार्शल वगैरे वापरू शकता. पण जे आपल्या वेबसाईटमध्ये त्याच्या ह्याच्या आधारावर आपण फोटोच्या साह्याने फवारणी नियोजन बनवूया. आता तुम्हाला इथं आपण टाकूया तिसरी फवारणी, जी तुम्हाला करायची 15 दिवसांनी. ठीक आहे. तिसरी फवारणी. आता तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही काय वापरू शकता? आपण ऑप्शन बघितलं तिसऱ्या फवारणीमध्ये, रोको कराटे एक्ट्रा किंवा रोको कराटे आणि स्टॉपिट, किंवा मग तुम्ही रोको फ्लो कराटे आणि कॅपट्रॅक वापरू शकता. इथं आपल्याकडे जे ऑप्शन आहेत ते आपण बघूया. पहिला आहे आपल्याकडं रोको कराटे स्टॉपिट. पहिला ऑप्शन होता आपल्याकडे रोको कराटे स्टॉपिट. त्याचा वापर आपण मध्ये केला. आवडी क्रमांक 3 करतो आपण. ठीक आहे. इथं घेऊया. आता ह्याच्यामध्ये दुसरं बघूया. दुसऱ्यामध्ये आपण कुठलं वापरणार आहे? तर 22 अशा प्रकारे ही आपली झाली तिसरी फवारणी. ठीक आहे. झाली तिसरी. आता आपण एक चौथी फवारणी आपण घेऊया. आता आपण टाकूया फवारणी क्रमांक 4. ठीक आहे. तर फवारणी क्रमांक 4 आपण इथे घेऊया. आता फवारणी क्रमांक 4 मध्ये आपल्याला कुठलं वापरायचे? तर आपल्याला वापरायचे FMC बेनिविया. कॉपी करूया. इथं टाकूया आपण बेनिविया. पण वापरायचे काय? FMC बेनिविया. आता आपल्याला फवारणी क्रमांक 5 करायचं. ही फवारणी क्रमांक 5 आपल्याला कधी करायचे? तर ही फवारणी आपल्याला करायची रोप लागवडीनंतर 25 दिवसांनी. या फवारणीचा वापर आपण, ही फवारणी आपण कशासाठी करतोय? तर ही फवारणी आपल्याला करायची आहे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राखाडी टिपके, त्याचबरोबर हे गेरवा असेल, त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये ग्रे मोल्ड असेल, लिप मोल्ड असेल, यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी. त्याचबरोबर रसशोषक किडी जसे की मावा असेल, तुडतुड असेल, पांढरी माशी असेल, त्याचबरोबर आई गटातील किडी, मग नागाई असेल, टुटा नागाई असेल, पाने खाणारी आई असेल, यांसारख्या किडींच्या नियंत्रणासाठी. त्याचबरोबर रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपांची शाखीय वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. ही फवारणी कधी करतोय आपण? 25 दिवसांनी करतोय. आता शेतकरी मित्रांनो, ही फवारणी करत असताना
आपल्याला माग ज्या पण आपण माग ह्यांचा वापर केलेला आहे, कीटकनाशकांचा म्हणा किंवा बुरशीनाशकांचा, त्यांचा एकदा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला जी पण मागं वापरले यापैकी कोणतंही एक आंतरप्रवाही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरायचं नाहीये. मग ह्याच्यामध्ये आपण काय वापरू शकतो? तर ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक पण आहे आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक पण आहे. त्याचबरोबर यामध्ये अशा कीटकनाशकांचा वापर करायचे ज्याच्यामध्ये आपण मागं बेनिव्या वापरले म्हणजे चांगलं कीटकनाशक वापरले. मग आता एकदम तुम्हाला हलकं कीटकनाशक वापरायचे. मग तुम्ही स्पर्शजन्य कीटकनाशकामध्ये कोणत्याही ऑर्गॅनोफॉस्फेट किंवा कार्बामेट गटातील कीटकनाशकाचा वापर करू शकता. आता अशा प्रकारे जर आपण विचार केला तर इथे तुम्ही कोणती फवारणी करू शकता? तर इथं तुम्ही बुरशीनाशकामध्ये चांगलं बुरशीनाशक म्हणून रेडोमिल गोल्डचा वापर हा करू शकता. रेडोमिल गोल्डचा वापर किती करू शकता? 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये तुम्ही रेडोमिल गोल्डचा वापर करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकता? त्याच्याबरोबर तुम्ही साप या बुरशीनाशकाचा वापर सुद्धा करू शकता. तर आता इथं आपण एक फवारणी नियोजन बनवूया. हे झालं आपलं 5व्या फवारणीचं नियोजन. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला ऑप्शन आपल्याकडे आहे. काय ऑप्शन आहे आपल्याकडं? पहिला, तर पहिला आपल्याकडे आहे रेडोमिल गोल्ड मार्शल प्लस रेडोमिल गोल्ड मार्शल प्लस ग्रीन बी किंवा म्हणजे एमसी एक्स्ट्रा घेऊ शकता तुम्ही त्या जागी, किंवा मग तुम्ही पशुराचा बायोस्पार्क सुद्धा घेऊ शकता. ही फवारणी क्रमांक आपली 5 आहे. तर ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन बघितला तर आपण साप या बुरशीनाशकाचा सुद्धा करू शकतो. मग साप साप बरोबर तुम्ही आसाडाप घेऊ शकताय, मार्शल घेऊ शकताय, किंवा प्रोपेक्स सुपर सुद्धा इथं तुम्ही वापरू शकता. यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे इथं करू शकता. तिथं तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये साप दिले आपण, एम एक्स्ट्रा दिले, आणि तुमचं हे पण दिले, प्रोपेक्ट सुपर पण दिले. हे तुमचा ऑप्शन 2 असू शकतो. आता याच्यामध्येच तुम्हाला ऑप्शन 3 जर असेल, हवा असेल, तर तुम्ही मग याच्यामध्ये फॉलिओ गोल्ड या उत्पादनाचा वापर सुद्धा करू शकता. इथं आहे, इथे इमेजेस नाही त्याचे. तुम्ही याच्यामध्ये सिक्सर म्हणून जे काही सिजंटात येतं त्याचा पण वापर करू, ह्याचं येतं दानुकाच येतं, त्याचा पण तुम्ही वापरू शकता. मग सिक्सर बरोबर तुम्ही प्रोफेक्ट सुपर आणि एम एक्स्ट्रा सुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं या बुरशीनाशकांचा ऑप्शन, कीटकनाशकांचा ऑप्शन आहे. ही झाली तुमची फवारणी क्रमांक 5. आता आपल्याला फवारणी क्रमांक 6 आणि पहिल्या 30 दिवसांमधील शेवटची फवारणी करायची आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करायचे? तर ही फवारणी ओव्हरऑल टोमॅटो रोपांची वाढ, विकास, शाकीय वाढ होण्यासाठी करायची आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे न्यूट्रिएंट वापरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 2 उत्पादन आहे. इथं आपल्याला जी फवारणी करायची, फवारणी आपण जे काही तुमचे टोमॅटो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये थोडाशी जाडी होण्यासाठी, नवीन फुटवे निघण्यासाठी, नवीन शेंडे निघण्यासाठी, त्याचबरोबर नवीन फुलांची निर्मिती होण्यासाठी, पाणी रुंद पसरट जाड हिरवीगार होण्यासाठी करायची आहे. ही 30 दिवसामधली आपली सगळ्यात शेवटची फवारणी आहे. याच्यामध्ये आपण याराच्या बॉडी बिल्डरचा, सेनिपॉसचा आणि फॅन्टॅक प्लसचा एकत्रितपणे वापर करू शकतो, ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येतात.
आता इथं तुम्हाला स्क्रीनवर आपण फुल स्क्रीन बघूया. ठीक आहे, इथं तुम्हाला आता बऱ्यापैकी सगळी आयडिया क्लिअर झालेली असेल. पहिली गोष्ट म्हणजे आपण आता 30 दिवसापर्यंत अगोदर क्लिअर करूया आणि त्यानंतर 30 ते 60 दिवसामध्ये जाऊया. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये पहिल्या 30 दिवसांचा कालावधी हा टोमॅटो पिकामध्ये असतो. तो असतो रोप रुजण्याचा आणि रोप वाढीचा. रोप रुजण्याची अवस्था असते पहिले 15 दिवस, रोप वाढीची अवस्था असते 15 ते 35 दिवस, म्हणजे 30 दिवसापर्यंत असते. या अवस्थेमध्ये टोमॅटो पिकामध्ये विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग आणि किडी हा येत असतात. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही फवारणी नियोजन करायचे या सगळ्या गोष्टींवर करायचं आहे. यासाठी आपण पहिली फवारणी जी काय करायचं ठरवलं, ही पहिली फवारणी रोप लागवडीनंतर 5 दिवसांनी करायचं ठरवलं. यानंतर यामध्ये जी काही दुसरी फवारणी करायचं ठरवलं, ही रोप लागवडीनंतर आपण 10 दिवसांनी करायचं ठरवलं. यामध्ये तिसरी फवारणी करायचं ठरवलं, ही आपण रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी करायचं ठरवलं. यामध्ये आपण चौथी फवारणी करायचं ठरवलं, ही रोप लागवडीनंतर 20 दिवसांनी करायचं ठरवलं. यामध्ये पाचवी फवारणी करायचं ठरवलं, ही रोप लागवडीनंतर 5 दिवसांनी 25 दिवसांनी करायचं ठरवलं. आणि यामध्ये सहावी फवारणी करायचं ठरवलं, ही रोप लागवडीनंतर आपल्याला 30 दिवसांनी करायची आहे. ह्या ज्या काही सर्व फवारण्या आहेत, ह्या फवारण्यांमध्ये पहिल्या फवारणीचा अभ्यास केला असता. पहिली फवारणी ही आपल्याला लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राका टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी करायची आहे. त्याचबरोबर ही फवारणी आपल्याला रस शोषक किडी, नाग अळी, पाने खाणारी काळी कुरतडणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी करायची आहे. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 ऑप्शन होते. याच्यामध्ये आपण मेगा M45 नीम ऑइल मेगाफॉल असा एक स्प्रे घेऊ शकतो, किंवा अँट्राकॉल नीम ऑइल मेगाफॉल किंवा बायोझॅम असा एक स्प्रे घेऊ शकतो, आणि Z78 नीम ऑइल आणि बायोझॅम किंवा मेगाफॉल असा एक स्प्रे घेऊ शकतो. अशा प्रकारे टोमॅटो पिकामधील पहिली फवारणी 5 दिवसांनी करायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे. ही फवारणी आपल्याला रोप लागवडीनंतर 10 दिवसांनी करायची आहे. ही फवारणी आपल्याला करायची आहे की रोपांवर येणारे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राका टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी, त्याचबरोबर रोपांवर आलेला अजैविक जैविक ताण कमी करण्यासाठी, व रोपांवर जे काही रसशोषक किडी आहेत, पाने खाणारी अळी असेल, नाग अळी असेल यांसारख्या किडींचा जो काही नियंत्रण आहे त्यासाठी करायचे आहे. या फवारणीमध्ये आपल्याला मागील फवारणीमध्ये जी उत्पादने वापरली आहेत ती उत्पादने वापरणं टाळायचं आहे. त्याच्यामध्ये आपण मग या फवारणीमध्ये कवच किंवा कॅप्टाप या बुरशीनाशकांपैकी एका बुरशीनाशकाचा वापर 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणामध्ये करू शकतो. कीटकनाशकांमध्ये तुम्ही आसाटाप वापरलं तर 1 ग्रॅम प्रति लिटर करू शकता. इकालुक्स वापरलं तर 1 ते 1.5 ml प्रति लिटर करू शकता. जर का तुम्ही मार्शर वापरलं तर ते 1 ते 1.5 ml प्रति लिटर करू शकता. जर तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही दुसरं कीटकनाशक वापरलं, जसं की तुमचं हे वापरू शकता तुम्ही, याच्यामध्ये क्लोरो पण वापरू शकता तुम्ही, नुसतं सिंगल प्रोपेक्स प्रोपेक्स पण वापरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही दुसरी फवारणी करायची आहे. या फवारणीमध्ये तुम्ही एक पोषक उत्पादन वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही फॅन्टॅक प्लसचा वापर करू शकता. आणि जे काही शेतकरी मित्रांनो, ही तिसरी फवारणी आहे, ही फवारणी आपल्याला रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी करायची आहे. या फवारणीमध्ये आपल्याला एकूण 3 उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे. ही फवारणी पण आपल्याला लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलियम राका टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी, त्याचबरोबर रस शोषक किडी, पाने खाणारी अळी, नाग अळी, अळी गटातील किडींच्या नियंत्रणासाठी करायची आहे. या फवारणीमध्ये सुद्धा आपल्याकडे 2 ऑप्शन होते. पहिला ऑप्शन आपल्याकडे होता तो म्हणजे रोको स्टॉपिट कराटे हा, आणि दुसरा ऑप्शन आपल्याकडे होता तो म्हणजे 22 रोक कॅप कराटे आणि स्टॉपिट असा. तर तुम्ही अशा प्रकारे ही तिसरी फवारणी सुद्धा करू शकता. त्याचबरोबर फवारणी क्रमांक 4चा जर का विचार केला तर तुम्ही FMC कंपनीच्या बेनिविया या कीटकनाशकाचा वापर करू शकता. बेनिवियाचा वापर तुम्हाला करायचा आहे तो 360 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये करायचा आहे. याचा वापर याच दिवशी करण्यामागचं रिझन असं आहे की आपण आळवणीमध्ये 10व्या दिवशी ओलिम्पिक्सची आळवणी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी ही फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फवारणी क्रमांक 5 मध्ये जर आपण विचार केला तर फवारणी क्रमांक 5 मध्ये आपल्याकडे 3 ऑप्शन उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये आपण ही फवारणी कशासाठी करतो तर ही फवारणी सेम बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी, किडींच्या नियंत्रणासाठी व रोपांची शाखीय वाढ होण्यासाठी करत आहे. या फवारणीमध्ये आपण पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे रेडोमिल गोल्ड 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर,
त्याच्याबरोबर तुम्हाला वापरायचं आहे FMC चं मार्शल 2 ml प्रति लिटर, आणि त्याच्याबरोबर ग्रीन बी हे सीवीड आहे, याचा वापर तुम्ही 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करू शकता. त्याचबरोबर यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 आहे UPL कंपनीचं साप 2 ग्रॅम प्रति लिटर, त्याच्याबरोबर MC एक्स्ट्रा हे 1.5 ग्रॅम प्रति लिटर, व जे काय प्रोफेक्ट सुपर येतं ते 1 ml प्रति लिटर. त्याचबरोबर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये तुम्ही वापरू शकता सिक्सर 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर, त्याबरोबर तुम्ही MC एक्स्ट्रा 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर, त्याच्याबरोबर बायोस्पार्क सुद्धा तुम्ही ऑप्शन म्हणून वापरू शकता. बायोस्पार्क असेल तरी पण ते 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर. आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर किंवा इकालुक्स किंवा तुम्ही हमला या कीटकनाशकाचा वापर जो काय आहे हा 2 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला फवारणी क्रमांक 5 रोप लागवडीनंतर सर्वसाधारणपणे 25 दिवसांनी करायचे आहे. आणि फवारणी क्रमांक 6 तुम्हाला करायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याराविटा बड बिल्डर, सेनिपॉस आणि फॅन्टॅक प्लस या 3 उत्पादनांचा वापर करायचा आहे. सेनिपॉसचा वापर तुम्हाला 2 ml प्रति लिटर, फॅन्टॅक प्लसचा वापर तुम्हाला 1 ml प्रति लिटर व बड बिल्डरचा वापर तुम्हाला 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे. ही ज्यावेळेस फवारणी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पानांचा आकार वाढलेला दिसणार आहे, पानांची रुंदी वाढलेली दिसणार आहे. त्याचबरोबर जे काय शाकीय वाढ आहे ती शाकीय वाढ झालेली दिसणार आहे, रोपांची खोड जाड झालेली दिसणार आहे आणि नवीन फुलांची निर्मिती झालेली दिसणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पहिल्या 30 दिवसांमध्ये तुम्ही फवारणी नियोजन करू शकता. आजच्या क्लासमध्ये आज आपण पहिल्या 30 दिवसांचं फवारणी नियोजन शिकणार होतो. याच्यानंतर आपण आता उद्या क्लास घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण 30 ते 60 दिवसांचं आणि 60 ते 90 दिवसांचं फवारणी नियोजन कशा प्रकारे करायचं आहे हे शिकणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो आता आपण हा क्लास इथेच थांबवतोय. धन्यवाद.